गुड मॉर्निंग ताई आणि दादांनो, स्वागत आहे तुमचं प्रिया ऑफिशियल चॅनेलमध्ये। तर सकाळचे 6 वाजलेत आणि दिवस पण उगलाय। तर पहा किती वरती आलाय दिवस। ऊन पण खूप छान पडलंय। खूप छान वाटते सकाळ सकाळ, सुंदर असं वातावरण वाटतं। हा बघा आमचा जॅकी फिरून आलाय आणि आता इथे जॅकीला बांधून टाकले। तर घरापुढचा व्ह्यू पहा किती सुंदर दिसतोय। खूप छान वाटतं सकाळ सकाळ आणि प्रसन्न वाटतं। तर चला आता घरातली सगळी कामं करायची आहेत आपल्याला। स्वयंपाक वगैरे करायचा आहे। घरातलं सगळं उरकलं का आपल्या डेली रुटीनला सुरुवात करायची आहे। ऊन पण खूप लागते। तर शेडमध्ये जाऊन आता बरंच काम आहे ते पण करायचं आहे। तर चाललोय आता शेडमध्ये। वहिनीने ते बाजरी सोबत घातली आहे आणि ती साफ करते। ओम पण चाललाय पुढे आणि आई पण आहे बरोबर। तर चाललोय, काय नाही चाललोय शेडवरती। हा झालं काय राखण करून? हा का, एक छोटासा ओपन प्लॉट होता, रोड टचच आहे। त्या ठिकाणी खाली नदीला जातात त्याच रोडवरती आमचा एक छोटासा ओपन प्लॉट होता। तर त्या ठिकाणी आम्ही काहीतरी करायचं याचा विचार करत होतो, कारण की तिथे गवत वगैरे खूप वाढलं होतं आणि असाच पडला होता तो। त्याच्यामुळे तिथे काहीतरी त्याचा यूज होईल अशा हिशोबाने आमचा विचार चालूच होता। तर तेच डोक्यामध्ये आलं का असा मोकळा प्लॉट ठेवण्यापेक्षा आपण तिथे काहीतरी करू शकतो, म्हणून तिथे आम्ही 1000 स्क्वेअर फूटचं शेडचं बांधकाम केलं। हे पहा, हेच ते शेड समोरचं। आम्ही आता पाठच्या साईडने आलो आहे आणि समोरच्या साईडने मेन रोड आहे, तर आम्ही शॉर्टकटने आलो आहे। तर आता आम्ही आलो आहे शेडवरती, कारण की आता आम्हाला या शेडच्या चारही बाजूच्या ज्या जाळ्या लावल्यात, भिंतीमध्ये ठोकल्यात, त्या सिमेंट लावून पॅक करायचे। कालच आम्ही हे कामाला सुरुवात केली होती, पण काल पाऊस आल्यामुळं लवकर घरी जावं लागलं। हे पहा, अशा प्रकारे आम्ही सिमेंट लावून ह्या जाळ्या पूर्ण पॅक करून घेतल्यात आणि आता हे चारही साईडने आपल्याला अशा पद्धतीने सिमेंट लावून पूर्ण जाळी पॅक करून घ्यायची आहे। तर आता तेच काम करण्यासाठी आम्ही शेडवरती आलो आहे। आता जाऊया शेडच्या आतमध्ये। ह्या ज्या साईडच्या भिंती दिसतात ह्या गवंड्यांनी बांधल्यात। त्याच गवंड्यांना आम्ही हे जाळीला सिमेंट मारण्यासाठी पण बोलवलं होतं, पण ते लोक काय आलेच नाही। आज येतो उद्या येतो असं करून त्यांनी जवळजवळ 15 दिवस घालवले, पण ते काय आले नाही। म्हणून आम्ही त्यांची वाट न बघता कामाला सुरुवात केली। तर आता कामाला सुरुवात करण्याच्या आधी मस्तपैकी तोंडाला स्कार्फ बांधून घेतलं आहे, कारण की आता सिमेंटचं काम करायचं म्हटलं का केस खूप खराब होतात। तर आई आता मला सिमेंट काढून देते आणि आता एक डेपो टाकायचा आहे, म्हणजे मसाला तयार करायचा आहे। तर आम्ही बांधकामाला रेतीचा उपयोग न करता कचेचा उपयोग केला आहे। तर आता कचेमध्ये सिमेंट व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे करायला खूप हार्ड जातं, कारण डेपो टाकायचा म्हटल्यावरती खूप मेहनतीचं काम असतं। सिमेंट व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाणी सोडलं आहे आणि आता एक 10 ते 15 मिनटं भिजून दिलं होतं आणि आता मस्तपैकी आता असा मसाला तयार झाला आहे। आता तो मसाला घेऊन जायचा आणि अशा प्रकारे भिंतींवरती मारायचा। भिंतीला आधीच पाणी मारून घेतलं आहे, कारण आपण जो माल मारणार आहे तो खाली पडू नये म्हणून आधीच जरा भिजून ओल्या करून घेतल्यात भिंती। पण तरी पण याच्यामध्ये रेतीचा उपयोग न करता कचेचा उपयोग केला आहे, त्याच्यामुळे माल मारला की खाली पडतो। पण तसंच हाताने प्रेस करून आम्ही बसवायचं काम चाललं आहे। एका साईडने आईने सुरुवात केली आणि दुसऱ्या साईडने मी केली। कालच आमचं बरंचसं काम झालं असं, पण काल अचानक पाऊस आला, त्याच्यामुळे आमचं काम अर्धवट राहिलं आणि आम्हाला घरी जावं लागलं। तर आज आणि उद्यामध्ये होऊन जाईल हे काम। तर ओमची पण भरपूर मदत झाली आहे। ओम पण तिथे मसाला याच्यामध्ये घमेल्यामध्ये टाकून देतोय आणि मी आणि आई घेऊन येते आणि अशा प्रकारे आम्ही जाळीला हे मारतोय। कोणतंही काम करायचं म्हटलं का स्वतःही मेहनत घ्यावीच लागते। कोणावर अवलंबून न राहता स्वतःच आपली कामं केलेली बरी असतात। तर पिल्लं, कारण की 2-3 दिवसातच पिल्लं येणार आहेत, त्याच्यामुळे ही खालच्या साईडची जी जाळी आली ती पूर्ण पॅक झाली पाहिजे, कारण त्याच्यामधून मांजर सहज जाऊ शकतं। सिमेंट लावलं की मांजरांना ती काढता पण नाही येणार आणि जाळीचे होल छोटे असल्यामुळे ते जाऊ पण शकणार नाहीत। चारही बाजूनी सिमेंट लावून झालं का त्याला ताडपत्र लावून पण पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, कारण बाहेरून हवा वगैरे खूप जास्त सुटते आणि पिल्लं खूप लहान आहेत, त्याच्यामुळे त्यांना थंड हवा लागू नये म्हणून हे पॅक करून झालं की ताडपत्र लावून पण सगळ्या साईडने असं व्यवस्थित शेड पॅक करून घ्यायचं आहे। तर आता हे काम करून झाल्यानंतर ना पुढून पण भिंती त्यांना पण सुरुवात करायची आहे।
चला आता हे काम घेतोय करून. पहिला डेपो टाकला होता तो संपला आणि आता हा दुसरा डेपो तयार केलाय. तर याचा पण आता मसाला तयार झालाय. ही जी आहे ही दुसरी भिंत चालू आहे. ही छोटी भिंत आहे जरा. तर ही पण आता अर्ध्याच्या वरती झाली आहे. आणि आता दुपारचे 2:45 वाजले आणि पाठची पण आमची पूर्ण भिंत झाली आहे. पाठी पण आम्ही पूर्ण सिमेंट लावून घेतलंय. आज पूर्ण अख्खा दिवस आम्हाला ही भिंत आणि पुढची अर्धी भिंत होऊन जाईल. मग उद्या पण आम्हाला हेच काम करावं लागेल, कारण पूर्ण होणार नाही हे पण. तर आहे थोडंसं एक असं फिनिशिंग नाही आली, पण आता काही नसण्यापेक्षा काहीतरी आहे, याला खूप महत्त्व आहे. सकाळी आम्ही 11 वाजता आलो होतो आणि आल्यानंतर 2 डेपो तयार केले होते मी. दोन्ही पण संपलेत. एक पाठची भिंत झाली आहे आणि एक समोरची आडवी भिंत झाली आहे. आणि आता तिसरा डेपो टाकते मी. तर आई आणि ओम गेलेत घरी. ते म्हटले आम्ही जेवण वगैरे करून येतपर्यंत तू डेपो तयार करून ठेव, कारण की ओमला भूक लागली होती आणि आईला पण जॅकीला बाहेर काढायचं होतं. तर ते म्हटले आम्ही दोघंजण जातो घरी आणि तुझ्यासाठी पण काहीतरी खायला घेऊन येतो. तर ते खायला घेऊन येतपर्यंत आणि जेवण करून येतपर्यंत मी डेपो टाकून घेते. तर आता माझं चाललं आहे डेपो टाकायचं काम. मसाला चांगला असा 10-15 मिनटं भिजून दिला आहे ना, आता चांगला तयार झाला आहे. थोडंसं जे राहिलं आहे तिथे नेऊन थोडंसं सिमेंट टाकते आणि लावून घेते. हे काम करायचं म्हटलं की खूप कमरेची बँड वाजते, कारण सकाळपासून हा तिसरा डेपो आहे आणि हे डेपो मिक्स करायचं म्हटलं का खूप कंबर दुखते. आणि सकाळपासून सारखं खाली वाकायचं, सिमेंट मारायचं, वरती उभं राहायचं, असं करून पूर्ण कमरेची बँड वाजली आहे. खूप कंबर दुखते आहे. तर ओम आणि आई येतपर्यंत थोडा रेस्ट करते. तर आता ही समोरची पण भिंत बाकी आहे, पण त्याआधीच माझा हँड ग्लोव्ज होता तो फाटून गेला. प्लास्टिकचा होता त्याच्यामुळे लगेच तो फाटला. आणि दिवसभर सिमेंटमध्ये हात असल्यामुळे हात पण असे रखरखीत झालेत एकदम, कारण कसे पाण्यात जास्त वेळ हात राहिला की मग एकदम अशा सुरकुट्या पडतात, तसा झालाय. संध्याकाळच्या भाकरी वगैरे केल्या ना की एकदम असे जोरजोरात चटके लागतात, कारण दिवसभर सिमेंटमध्ये हात घातला ना की हात असे खूप खराब होतात. तर आता ही पुढच्या भिंतीला पण माल मारायचा आहे, कारण की अजून दिवस पण बराच बाकी आहे. दिवस पण थोडा लेट जातो. आता ते मारण्याच्या आधी आई इकडे ज्या शेवग्याच्या हुंड्या लावल्या होत्या आम्ही, त्या साईडला उचलून ठेवतोय आम्ही. ह्या पिशव्यांमध्ये आम्ही बी टाकले होते शेवग्यांचे आणि त्याची छोटी छोटी रोपटं तयार केल्यात, कारण की आता हे आपल्याला पूर्ण ग्राउंडमध्ये लावायच्यात. कारण आता कोंबड्या येणार आहेत गावठी, तर त्यांना शेवग्याचा पाला खूप आवडतो, म्हणून पिशव्यांनी अशी छोटी छोटी शेवग्याची रोपटे तयार केल्यात. पाणी मारून लगेच कामाला सुरुवात करायची. भिंतीला आधीच 1-1.5 तास पाणी मारून ठेवायला पाहिजे होतं, पण म्हटलं तिथपर्यंत जातपर्यंत रात्र होऊन जाईल. तर आता थोडा माल पण शिल्लक राहिला आहे, तो पण संपवायचा आहे. आणि आता एक हँड ग्लोव्ह चांगला आहे आईकडे, तर आईचा हँड ग्लोव्ह चांगला आहे, त्याच्यामुळे आई आता ते समोरच्या भिंतीला थोडासा माल राहिला तेवढा मारून घेईल आणि मी आईला माल तयार करून देते. म्हणजे जागच्या जागेवर बसलं का माल मारायला पण बरं पडतं, सारखं उठबस करावं लागत नाही. तर आता आईला मी बराचसा माल नेऊन दिलाय. आता माल खरडून घेतलाय पूर्ण, कारण हा जर माल ठेवला आपण उद्यापर्यंत तर हा पूर्ण कडक होऊन जाईल. त्याच्यामुळे जेवढा होईल तेवढा हा सगळं खरडून घमेल्यात भरून मारून टाकायचा आहे. आता आपला माल पण संपला, त्यामुळे आता आपल्याला घरी जावं लागेल. एक डेपो केला तर तो संपणार पण नाही. तर हा एवढा माल मारून घेते. सगळा माल संपलाय आता. आणि आता शेडमधलं ऑलमोस्ट आपण बरंचसं काम केलं आहे आज. आणि आता हातपाय वगैरे व्यवस्थित धुते. टब पण सिमेंटने भरपूर भरला होता, त्याला पण क्लीन करून घेते, नाहीतर तो उद्या खूप कडक होईल. आता जातो घरी, हातपाय वगैरे धुवून झाले. हे लॉक लावून घ्यायला लागेल. लॉक लावते. हे चला तर आता जाऊया घरी. घरी पण भरपूर काम आले. घरी आता जॅकीला बांधलंय बाहेर. हे बघा करवंदाची जाळी लॉकडाऊनमध्ये लावली होती, किती मोठी झाली आहे. नारळ खूप उंच गेलाय, पण त्याला नारळ हे एकदाच आले.
आता आली आहे घरामध्ये, आता चहा करते सगळ्यात आधी, भूक पण लागली आहे. पिऊ 3-4 दिवस मामाच्या घरी गेली होती, त्याच्यामुळे कोणालाच ओळखत नव्हती. पण तिने फक्त आजीला ओळखलं. आईला पाहून खूप खुश झाली आणि एकदम तिच्याकडे जाण्यासाठी रडायलाच लागली. हे पहा किती खुश झाली आहे आजीला बघून, घेत नाही म्हणून चिडचिड करते. बरोबर आजीला ओळखलं, बाकी कोणाकडेच गेली नाही, कारण 3-4 दिवस ती मामाकडे गेली होती, त्यामुळे सगळ्यांची ओळख विसरली. आता मस्त गेली आजीकडे. पिऊ आजीला चिटकून बसली होती, त्याच्यामुळे मी एकटीच शेतामध्ये आली. शेतामधून काहीतरी भाजीसाठी घेऊन जायचं होतं आणि कढीपत्ता पण न्यायचा होता. तर आता पाहते भाजीसाठी काय भेटतंय का. तर हे पहा बगळे पण मस्त चाललेत आपापल्या घरट्याकडे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत, पण भरपूर उजेड आहे. दिवस आता लेट जातो, त्याच्यामुळे उजेड पण भरपूर दिसतोय. तुम्हाला जर आमचा हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.